महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळला आणि यात 42 लोक बेपत्ता झाली। या दुर्घटनेनंतर बचाव दलाने आपलं कार्य सुरू केलं आणि बचाव दलाबरोबरच यात स्थानिकांचंही योगदान होतं। यापैकीच एक योगदान देणारे विनोदराव मोरे आपल्यासोबत आहेत। विनोदरावजी, कधी तुम्हाला ही घटना कळली? ही घटना मला रात्री 1:30 वाजता समजली आणि सकाळी पहाटे मी निघून 7 वाजता घटनास्थळी पोहोचलो आणि घटनास्थळी सगळी पाहणी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथं जे असणारे लोक आहेत त्यांना मदतीची अत्यंत जरुरी आहे आणि तिथे पोलिसही आले होते। पण मी माझ्या मनाशी ठरवलं की तिथूनच लगत पाठीमागे ज्या ठिकाणी मदत कार्य थांबलेलं आहे ती माझी वास्तू हॉटेल तिथे आहे माझं, आणि मग मी निर्णय घेतला की ते हॉटेल आपण खाली करूया आणि बचाव जे पथक आलेलं आहे त्यांना राहण्यासाठी देऊया। पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी जो दावा केला की आम्ही मदत केंद्र सुरू केलं, तर हा दावा तुम्हाला योग्य वाटतो का? हा दावा त्यांनी मदत केंद्र सुरू केलं कशा प्रकारे केलं हे त्यांना माहीत असेल, त्यांच्या प्रशासनाला माहीत असेल। माझ्या निदर्शनास असे येतं की तिथे कोणत्याही प्रकारचा त्यांनी तंबू बांधलेला नाही, तिथे येणारे जे लोक आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे आणि मी माझ्या हॉटेलमध्ये जी जागा उपलब्ध करून दिली तिथेही ते शोध पथक राहते, तिथे तहसीलदार वगैरे जे हे आहेत त्यांनी तंबू लावलेले आहेत, तिथेच सगळे कर्मचारी बसलेले आहेत। मला आत्ताच्या क्षणापर्यंत तरी कुठे तिथे तंबू दिसत नाही। मग जे मदत केंद्र आहे ते कोणाचं आहे? मदत केंद्र आहे ते माझ्या हॉटेलमध्ये आहे, तिथं सगळे बसून ते मदत करतायत, ती वास्तू माझी आहे। जेव्हा जेव्हा आपत्ती येते रायगडमध्ये तेव्हा आपण मदतीसाठी धावून येता, तर आत्ताचं प्रशासन आणि आधीचं प्रशासन यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? ह्यामध्ये मला असं वैयक्तिक कुठल्या शासनाच्या किंवा प्रशासनाच्या बाबतीत मला बोलायचं नाही आहे, पण मला असं दिसून आलं की 2005 साली जेव्हा पूर आला तेव्हा पालकमंत्री किंवा मंत्री या नात्याने जे सुनील तटकरे साहेब ज्या वेळेला आले होते त्यावेळेला आर पाटील साहेब, मी, सुनील तटकरे, काही लोक अशा बराच आम्ही पोलादपूर तालुक्यामध्ये पायी चालत प्रवास केला होता आणि अत्यंत असे बिकट ह्याच्यामध्ये डोंगरामध्ये ते लोक स्वतः पायी चालत होते। जेवणाची व्यवस्था नव्हती, छत्रीची व्यवस्था नव्हती, असं मी त्यांना बघितलेलं आहे। त्यावेळेलाही माझं पोलादपूरचं हॉटेल मी असंही मदतीसाठी खाली करून दिलं होतं। पण ह्याच्यामध्ये मला असं जाणवलं नाही की येतायत लोक, बघतायत, कोण तिथे प्रॉपर ठाण मांडून असा नाही आहे, जो जबाबदारी कोण घेत नाही, मला असं दिसलं। आता आसपासच्या परिसरामध्ये जो सावित्री नदीचा पूल आहे त्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था तुम्हाला दिसते का? आसपासच्या ह्याच्यामध्ये मला कोणतीही व्यवस्था, नदीच्या पलीकडे व्यवस्था नाही आहे। जे हेलिकॉप्टर्स आले, जे शोध पथक आले, त्या बोट्स घेऊन नदीमध्ये जात आहेत, पण अशी कशा टाईप म्हणजे राहण्याची व्यवस्था किंवा मदत करायची व्यवस्था मला दिसत नाही आहे। जी नाही, तंबू हा प्रकार तिथं नाही आहे। तुम्ही स्वतः बघावा की कुठल्याही जे मदत कार्य मी मदत केंद्र म्हणजे मी जे माझं हॉटेल खाली करून जी वास्तू दिलेली आहे त्या वास्तूमध्येच सगळं चाललेलं आहे। प्रकाश मेहता तुम्हाला सक्षम पालकमंत्री वाटतात? प्रकाश मेहता मला सक्षम पालकमंत्री माझा त्यांचा कधी योग आला नाही, पण ह्याच्याप्रमाणे जे काम त्यांनी पाहिलं किंवा जे प्रकार त्यांनी केला किंवा पत्रकारांबरोबर जे दांडका किंवा बुंडका बोलले, ह्या प्रकारानं मला वाटत नाही की ते सक्षम पालकमंत्री असतील। कारण पालकमंत्री असा असावा जो गरिबांपर्यंत पोचावा, ज्याला गरिबांची जाण आहे, जो रायगड जिल्हा हा शेतकरी आणि गरीब लोकांचा जिल्हा आहे। ह्या जिल्ह्यामध्ये एक म्हणजे घाटकोपरसारख्या ठिकाणी चांगल्या सुव्यवस्थेमध्ये निवडून आलेला मंत्री, त्यांना अभ्यास असेल, त्यांना महाराष्ट्राचा अभ्यास असेल, त्यांना भारत देशाचा अभ्यास असेल, पण माझ्या मताने जसं मोखाडा, खोडाला, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा हे एकदम दुर्गम भागातले जिल्हे आहेत आणि ह्याच्यामध्ये कशी आपत्ती येईल, कशा प्रकारे येईल, तर तिथला स्थानिक जो राहणार आहे किंवा स्थानिक आमदार आहे, स्थानिक मंत्री आहे, कोकणातल्या ह्याच्यापैकी कोणतरी पालकमंत्री असावाची माझी इच्छा आहे। नक्कीच हे होते विनोदराव मोरे, ज्यांनी आपल्याशी आता चर्चा केली। त्यांनी आता म्हटलेलं आहे की पालकमंत्री हा सक्षम नाही आहे। मुंबईमध्ये राहणारा पालकमंत्री हा रायगड संबंधामध्ये कोणते निर्णय घेण्यास सक्षम दिसत नाही आहे। पालकमंत्री आमच्याकडे फिरकत नाही, रायगडमध्ये घाटकोपरमध्ये राहून काम करणारे पालकमंत्री आम्हाला नको आहे, आम्हाला कोकणाचा पालकमंत्री हवा आहे, असं विनोदजींनी आपल्याला सांगितलं। विहंग ठाकूर, साम टीव्ही, मुंबई।